महाराष्ट्रात सध्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे। त्याचसोबत बांधावरून वादही मोठ्या प्रमाणात होऊ लागलेत। खरं तर संपूर्ण महाराष्ट्रातच शेती आणि बांधावरून वाद हे नेहमीच होत असतात। याच वादांना आळा घालण्यासाठी बीडच्या पोलीस अधीक्षकांनी एक अभिनव उपक्रम हाती घेतलाय, ज्यामुळे बांधावरचे वाद मिटण्याची आशा निर्माण झाली आहे। पाहूयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। बांधावरचे वाद मिटवण्यासाठी उपक्रम। पोलीस पोहोचणार थेट बांधावर। बीड सारखा उपक्रम राज्यात होणार। पाऊस पडल्याने शेता वावरात वापसा निर्माण झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आणि त्यासाठी शेतकऱ्यांची शेतात ये-जा वाढली। मात्र महाराष्ट्रातील अनेक भागात शेतीचा बांध, मालकी हक्क यावरून अनेक वाद होत असतात। या वादातून अनेकदा हाणामारीच्या घटना घडतात। त्यालाच आळा बसावा म्हणून बीडच्या पोलीस अधीक्षकांनी एक अभिनव उपक्रम हाती घेतलाय। बीड जिल्ह्यात पोलीस आपल्या बांधावर उपक्रम। तक्रार आली की पोलिसांना बांधावर जाण्याच्या सूचना। पोलीस तक्रारीशी संबंधितांशी बांधावरच चर्चा करणार। तंटामुक्ती समितीशी चर्चा करून वाद मिटवणार। बरेचदा शेतीचे कारणमध्ये सिव्हिल डिस्प्यूट राहतो। बाउंड्री कुठपर्यंत आहे, कोणाची बाउंड्री कुठपर्यंत आहे, पण लोकांना त्यामध्ये योग्य मार्गदर्शन मिळत नाही। त्यामुळे शेवटी ते भांडण करतात आणि फायनली त्यामध्ये क्राईम रजिस्ट्रेशन होतो। हा जो स्कीम आहे त्याचा पर्पज एकच आहे, रजिस्ट्रेशनच्या अगोदरच ते पोलीसकडे पोहोचेल आणि पोलीस त्यांना योग्य मार्गदर्शन करेल। बीड जिल्ह्यात शेतीच्या बांधावरून आतापर्यंत 70 ते 80 लोक जखमी झाले। हे तर झालं बीड जिल्ह्याचं, पण महाराष्ट्रातही अशीच प्रकरणं घडत असतात आणि म्हणूनच बीडप्रमाणे इतर जिल्ह्यातही असेच उपक्रम राबवले तर बांधावरचे वाद टळतील हीच अपेक्षा। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।